नमस्कार. आज आपण विरार पश्चिमेला महावितरणच्या कार्यालयाबाहेर उभे आहोत. गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्याला व्यवस्थितरित्या सुरुवातही झाली नाहीये. फक्त 2 दिवसाचा पाऊस पडलाय आणि गेल्या काही दिवसांपासून आपण पाहू शकतो वसई विरारमध्ये महावितरणचा भोंगाळ कारभार जो आहे तो समोर आलेला आहे. इतके गोंधळ सुरू आहेत. वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही विभागांमध्ये जे मुख्य विभाग आहेत या ठिकाणी महावितरणच्या यंत्रणा या फोल झालेल्या आहेत, ठप्प पडलेल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांना चक्क 6-6, 7-7 तास जो आहे तो विजेचा लपंडाव सहन करावा लागतोय. आज आपण या ठिकाणी आलो. बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत आणि माजी सभापती सकाराम महाडिक यांनी मिळून इथे विरार पश्चिमेच्या काही जे समस्या आहेत, विजेचा लपंडाव असू दे किंवा यंत्रणा ठप्प पडत आहेत त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास असू दे, त्याबाबत महावितरणने लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचावं, त्यांच्या समस्या सोडवाव्या यासाठी निवेदन देण्यासाठी इथे आले होते. परंतु इथे येऊन त्यांना कळतं की महावितरणकडे योग्य त्या यंत्रणा नाहीयेत आणि त्या यंत्रणा मिळाव्या यासाठी महावितरणकडून कोणतेही ठोस पावले देखील घेतली जात नाहीयेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये पावसाळा सुरू होण्या अगोदरच महावितरणकडून अनेक वचनं जी आहेत ती नागरिकांना दिली जातात. अंडरग्राऊंड वायरिंग असू दे किंवा इतर यंत्रणा असू दे, जेणेकरून पाणी भरल्यानंतर देखील नागरिकांना विजेच्या समस्यांना सहन करावं लागणार नाही. परंतु आपण पाहू शकतो की 2 दिवसाच्या पावसामध्ये महावितरण जे आहे ते ठप्प पडलेलं आहे. इतकंच नाही तर पावसाळा सुरू होऊन अद्यापही व्यवस्थितरित्या 3-4 दिवस म्हणजे एक आठवडा जरी झालेला नाहीये, कुठे व्यवस्थितरित्या नदी नाले भरलेले देखील नाहीये, तरी देखील महावितरणची यंत्रणा फोल ठरलेली आहे. यंदाच्या वर्षी महावितरण इतकं ठप्प का पडतंय असे प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. कारण हा प्रश्नचिन्ह जो आहे तो वसई, विरार, नालासोपारा तिन्ही ठिकाणी उठलेला आहे आणि बहुजन विकास आघाडीने यापूर्वी विरार पूर्वेमध्ये अशा प्रकारे निवेदन दिलं होतं, तर आता विरार पश्चिमेमध्ये देखील निवेदन देऊन एक पुढाकार घेतलेला आहे नागरिकांसाठी. नागरिकांच्या समस्या महावितरणपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्याचबरोबर महावितरणकडून एक जे आहे उत्तर मिळवलेलं आहे की यंत्रणा नाहीयेत. तर पाहण्यासारखं असेल की येणाऱ्या काळामध्ये महावितरण यांच्या समस्या सोडवतं का, की त्याचप्रमाणे नागरिकांचा उद्रेक जो आहे, आक्रोश जो आहे तो अजून भडकून बाहेर निघतो. जाणून घेऊया बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी यावर काय म्हणतात. सर, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात जो आहे नागरिकांचा उद्रेक वाढलेला आहे, महावितरणच्या कंप्लेंट्स वाढत चाललेल्या आहेत, काय सांगाल? मागील एक 10 ते 15 दिवसांमध्ये ह्या कंप्लेंट वाढल्या आहेत आणि MSCकडे ज्या पद्धतीने त्यांची यंत्रणा काम करते पण लोकांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही आहे. गंमत अशी आहे की रात्रभर लाईट येत नसते, नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यासाठी आज मी माझे सहकारी हार्दिक आम्ही माधवी साहेबांना आणि पिल्लई साहेबांना भेटलो. आता कालच्या दिवशी रात्री 3 ट्रान्सफॉर्मर त्यांचे विजेमुळे उडालेले आहेत. त्यांच्याकडे पण अनेक प्रॉब्लेम आहेत, परंतु लोकांना पण त्यांच्याकडनं तेवढी सुविधा मिळत नाही आहे. ह्यासाठी लोकांचा उद्रेक होणार आहे आणि तो होऊ नये ह्याच्यासाठी साहेबांकडनं पहिली माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यातून ते म्हणतायत की आम्ही जेवढा आमच्याकडनं प्रयत्न आहे तेवढे करू. पण हे दरवर्षी होत असते. पावसाळा सुरू होत असताना लोकांना वाटतं का आम्ही किंवा माननीय आमचे आमदार हे काय करत नाही. परंतु MSC हे स्वतंत्र एक हे आहे, विभाग आहे महाराष्ट्र राज्याचा. तर त्याच्यामुळे आमच्या हातामध्ये महानगरपालिकेचे जरी आज आम्ही माजी नगरसेवक असलो तरी आमच्या हातामध्ये पण नाही किंवा आयुक्तांच्या हातामध्ये पण लाईटीचा विषय नाही आहे. परंतु हे लोकांना समजत नसते, कारण का आम्ही लोकांच्या दरवाज्यात त्यावेळेला जातो त्यावेळेला हे आम्हाला ऐकावं लागतं. आज लोकांचं काय म्हणणं आहे? लोकांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला MSCकडनं चांगल्या सुविधा मिळत नाही, लाईट वीज मिळत नाही. या ठिकाणी दुसरी एखादी कंपनी यावी का जेणेकरून कॉम्पिटिशन झालं तर जरी मरा बीवी मंडळ सुधरेल असं लोकांना वाटतं. हरिकदा, तुम्हाला विचारू इच्छिते, गेल्या 15 दिवसांपासून हा गोंधळ सुरू आहे. पावसाळा अजून व्यवस्थित सुरू देखील झालेला नाहीये, त्यापूर्वीच असे गोंधळ सुरू झालेले आहेत, काय सांगाल? माननीय लोकनेते श्री हितेंद्रजी ठाकूर तथा प्रथम महापौर राजूजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि आमची बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे माजी सभापती महाडिक साहेब आणि मी MSCBच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. राज्य शासनाच्या या वीज मंडळाला म्हणजे MSCBला आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे. गेले 1 महिनाभर जो विजेचा लपंडाव चालू आहे, या लपंडावामुळे नागरिकांचं जीवन त्रस्त झालेलं आहे. महानगरपालिकेची जी पाणी पुरवठा व्यवस्था आहे त्यामुळे ती ठप्प झालेली आहे आणि नागरिकांच्या मनामध्ये जो असंतोष आणि जी खदखद आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. उद्या जर नागरिकांनी कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे येऊन
जर आंदोलन केलं किंवा निदर्शन केलं तर त्याला संपूर्णपणे महाराष्ट्र राज्य शासनाची ही MSCB कंपनी ही कारणीभूत ठरेल. काल परवा 2 दिवस झालेल्या पावसामध्ये त्यांची जी व्यवस्था आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि या ठप्प झालेल्या व्यवस्थेला जर त्यांना मदत पाहिजे असेल तर आमच्या नागरिकांपर्यंत त्यांनी त्याची नीट माहिती द्यावी की बाबा आज लोडशेडिंग ह्या कारणामुळे 6-6 तास लाईट नसते आणि लोकांना ते साधा मेसेजसुद्धा टाकत नाही. किंबहुना या कार्यालयामध्ये एक सुट्टीच्या दिवशी त्यांचा व्यक्तीसुद्धा नसतो की ज्याच्याशी त्यांनी फोनवर संपर्क करावा. इथे कोणत्याही प्रकारचा आपत्कालीन व्यवस्था नाही आहे. तर ती व्यवस्था मिळवून देण्यासाठी किंवा त्यांना जर त्या पद्धतीचं कोणतं नियोजन करायचं असेल तर त्यांनी सदर बाबतीमध्ये इकडच्या लोकनेत्यांना किंवा आमदारांना त्यांनी संपर्क साधावा हे आम्ही आज ह्या आमच्या निवेदनातून आणि आमच्या मिटिंगमधून सांगितलेलं आहे. का समन्वय जर नाही साधला तर लोकांना सेवा त्यांच्या ज्या ते देत आहेत त्यामध्ये जो खंड पडतोय तो खंड न पडू देता. आज आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांच्याकडे लाईट का जाते तर झाडं पडतात. झाडं पडल्यानंतर त्यांच्याकडे मॅकलिफ्ट जी वाहन आहे त्याची पण व्यवस्था नाही आहे. ते वाहन व्यवस्था करून देण्यासाठी त्यांना महापालिकेची मदत लागेल. तर ते नियोजन करणं गरजेचं आहे. महानगरपालिका MSCB ह्यांचं नियोजनबद्ध कुठेच नसल्यामुळे आता MSCB ही स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा नसल्यामुळे महानगरपालिकेने मदत करावी. महानगरपालिकेने मदत करण्यासाठी त्यांनी कुठे अर्जसुद्धा केलेला नाही आहे. त्यांच्याकडे तसं कोणता पत्रव्यवहारसुद्धा नाही आहे. तर ह्या सगळ्या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये आम्ही नगरसेवक नसतानासुद्धा आम्ही जो त्यांच्याशी सतत पत्रव्यवहार करून किंवा त्यांच्या गाठीभेटी घेऊन जो काम करतोय त्याचं त्यांना आम्ही सांगतोय की जो असंतोष लोकांच्या मनामध्ये खतखततोय तो आमच्या निवेदनाच्या स्वरूपात आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि जर पुढे कोणत्याही प्रकारचं उग्र आंदोलन झालं तर त्याला संपूर्णपणे MSCB ही कंपनी जबाबदार राहील.